नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज नाना आले बरं का. शेवटच्या क्षणाला आलेत, पण चक्काजाम करून टाकलाय नानांनी. झालंय असं, नाना आले आणि ऐश्वर्याला सेव्ह करून गेले. आता हे नेमकं काय गौड बंगाले, त्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा, सांगते काय झालंय. त्या जजने कोर्टात विचारले त्यांना, तुम्हाला जिन्यावरून कोणी ढकललं. त्यावर नानांनी काय गोलमोल उत्तर दिलं ना, त्यासाठी बघत राहा प्रेक्षकांनो. आता बघा काल काय झालं. कालचा रिव्ह्यू मला देता आला नाही, कारण काल आपलं सिल्वर बटन येणार होतं ना, आणि नेमका मला तेव्हाच फोन आला 10 वाजता. त्यामुळे दिवसभर त्याची वाट पाहिली आणि ते संध्याकाळी आलं बघा 7 वाजता. त्यामुळे कालचा घरोघरीचा रिव्ह्यू स्किप केला मी. आय होप प्रेक्षकांनो मला समजून घ्याल. तर बघा, सुरुवातीला त्यांनी दाखवलंय जानकीची काल साक्ष झाली होती. ते वकील जानकीवर काहीचे काही आरोप करतात. आता जानकीचा फोन वाजतो कोर्टामध्ये, तेव्हा ते वकील म्हणतात, ओ मॅडम, अहो तुमच्या नवऱ्यावर खुनाची केस आहे आणि मोबाईल तुमचा जरा बंद करा की, नाही तर बाहेर जाऊन बोला, कशाला इथे डिस्टर्ब करताय सगळ्यांना. मग जानकी हुशारी करते आणि बाहेर जाऊन फोन लावते. तर फोन असतो गुलाबचा. जानकीने गुलाबला वॉच ठेवायला सांगितलं होतं ना आउट हाऊसवर. तर गुलाबने आउट हाऊसमध्ये काहीतरी पाहिलंय. जानकी त्याला विचारते, काय बघितलं तुम्ही गुलाब दादा. गुलाब म्हणतो, अहो जानकी, ते आउट हाऊसमध्ये एका माणसाला बघितलंय कोणासोबत तरी. मग आता जानकीच्या लक्षात येतं की नाना आउट हाऊसमध्ये. आता इथे कोर्टामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे असं नुसतं दृश्य त्यांनी रंगवलं बरं का. आणि तिकडे जानकीला सगळं काही कळालंय असं त्यांनी दाखवलं. सौमित्र आणि त्या दुसऱ्या वकिलामध्ये चांगली जुंपली. आता इथे नुसतं म्युझिक ऐकू येईल प्रेक्षकांनो तुम्हाला, आणि बाकी काहीही इथे ऐकवलेलं नाही आहे. आता इथून पुढे जे काही झालं आहे ते जरा अवघडच आहे, कारण यापुढे या सुमित्राबाईंची साक्ष घेण्यात येणार आहे. शरयू जेव्हा सुमित्राबाईंचं नाव घेतलं जातं तेव्हा त्यांना म्हणते, आई लक्षात ठेव, आपल्या नानांचा खून केला आहे या ऋषिकेशने, त्यामुळे जे काही बोलशील ना ते विचार करून बोल. शरयू आता या सुमित्राबाईंना अलर्ट करते असं म्हणायला हरकत नाही आहे. तर आता सुमित्राबाईंना तिथे साक्ष देण्यासाठी बोलवण्यात येत आहे. तर आधी ते हे वकील म्हणतात, तुमचं नाव सांगाल का सुमित्राबाई, तुमचं संपूर्ण नाव सांगा. मग सुमित्राबाई सांगतात, सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे. त्यावरती ते वकील म्हणतात, तुमचे सौभाग्य म्हणजे नानासाहेब रणदिवे ना, आणि हा समोर उभा आहे तो तुमचा मुलगा आहे का. तर हा ऋषिकेश रणदिवे कोण लागतो, कोण तुमचा मुलगाच ना. त्यावरती आता सुमित्राबाई शांत बसतात आणि म्हणतात, आधी ते शांत बसतात आणि म्हणतात, हो हा माझा मोठा मुलगा आहे. त्यावर ते वकील म्हणतात, अहो सुमित्राबाई, तुम्ही त्यांच्या खऱ्या आई आहात का. मग आता या सुमित्राबाई जरा टेन्शनमध्ये येतात बरं का. त्या म्हणतात, हे काय प्रश्न विचारताय तुम्ही. त्यावरती लगेच सौमित्र म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, या प्रश्नाचा आणि या केसचा काहीही संबंध नाही आहे. वकील म्हणतात, आहे या प्रश्नाचा आणि केसचा संबंध आहे, कारण ऋषिकेश रणदिवे आणि सुमित्रा रणदिवे यांचं नातं फार वेगळं आहे. हे नातं समोर आल्यावर आपोआपच कळेल या केसचा आणि याचा काय संबंध आहे. बघा आता सौमित्राला खाली बसवतात हे वकील आणि मग पुढे म्हणतात, सुमित्राबाई बोला, काय नेमकं तुमचं नातं काय आहे. ऋषिकेश रणदिवेच्या खऱ्या आई आहात तुम्ही का सावत्र आई. त्यावर सुमित्राबाई चिडतात आणि म्हणतात, हे काय बोलताय तुम्ही, सख्खी आई आणि सावत्र आई हे काय, आई असते, काही पण प्रश्न काय विचारताय. पण आता ते वकील म्हणतात, हे बघा इमोशनल होऊ नका, खरं ते सांगा, खऱ्या आई आहात का सावत्र आई आहात. मग आता सुमित्राबाई म्हणतात, हो मी आहे ऋषिकेशची सावत्र आई. ते वकील म्हणतात, अहो मॅडम, तुम्ही मगाशी म्हणालात की आई ही आई असते, पण तुम्ही सावत्र आई आहात ना. त्यावरती सुमित्राबाई म्हणतात, मी मगाशी जे बोलले तेच खरं आहे, आई ही आईच असते, मी कधी माझ्या मुलांमध्ये फरक केलेला नाही आहे. ऋषिकेशला मी लहानाचं मोठं केलं आहे, त्याला मी सांभाळलंय. त्यावरती लगेच वकील म्हणतात, ओके सुमित्राबाई, एवढं इमोशनल होऊ नका, शांत व्हा. अहो मला आणखीन एक गोष्ट सांगा की ऋषिकेश रणदिवेंच्या सख्या आई म्हणजे कैलासवासी पार्वती रणदिवेबाई यांनी ऋषिकेश रणदिवेनं कधी ताब्यात दिलं तुम्हाला, कधी सुपूर्द केलं होतं. मग त्या सांगतात की लहानपणीच दिलं होतं. मग त्यावर ते वकील म्हणतात, तेव्हापासूनच तुम्ही सांभाळ केला का त्यांचा, बरोबर ना. मग मला सांगा, तुमचा ऋषिकेश रणदिवेवर पोटच्या मुला इतकाच विश्वास आहे का. नाही, स्वतःच्या मुलावर जेवढा विश्वास असावा तेवढा विश्वास या ऋषिकेश रणदिवेवर आहे का. आता सुमित्राबाई जरा विचार करतात बरं का. ते वकील म्हणतात, बोला हो सांगा ना, या ऋषिकेश रणदिवेवर तुमचा विश्वास आहे का. सौमित्र पुन्हा ओरडतो मध्ये आणि म्हणतो, या प्रश्नाचा इथे काय संबंध आहे. मग ते वकील चिडतात, आहे संबंध मिलॉर्ड आहे. या बाईने म्हणजे या मायमाऊलीने या ऋषिकेश रणदिवेला लहानचं मोठं केलं आणि या रणदिवेने काय केलं तर यांचं सौभाग्य हिरावून घेतलं, नानासाहेबांचा खून केला या ऋषिकेश रणदिवेने. आता सौमित्र चिडून उभं राहतो आणि म्हणतो, खोटं आहे हे सगळं. आणि ऋषिकेश पण ओरडतो आणि म्हणतो, खोटं आहे, उगाचच तोंडाला येईल ते बोलू नका, मी माझ्या वडिलांचा खून केलेला नाही आहे. ऋषिकेश असं बोलल्यानंतर
झाल्यानंतर लगेच ऐश्वर्या सारंगच्या कानात बोलते, काय हो सारंग, अहो हा तुमचा भाऊ या निंबाळकर वकिलाच्या अंगावर तर धावून जाणार नाही ना. प्रेक्षकांनो इतके ओढून ताणून एपिसोड लावलेत की काय सांगू, खरंच ना सांगायला असा उत्साहच येईना बघा मला, काय सांगू. म्हणजे ठीक आहे, आता आपण TTMमध्ये कोर्ट वगैरे बघतो तर त्यामध्ये कसं सगळं सेन्सिबल वाटतं, पण इथे ऋषिकेशने खूनच केलेला नाही आहे आणि इतकं म्हणजे सगळे बिनबुडाचे आरोप आहे, त्यामुळे बघायला जरा बोरिंगच वाटतंय. असो, पण आता सौमित्र म्हणतो, दादा जरा शांत हो. ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र हा माणूस काहीच्या काही बोलतोय रे, आईला त्रास होतोय याच्या प्रश्नामुळे. सौमित्र म्हणतो, हो दादा, पण तरी तू शांत बस, काही बोलू नकोस. मग पुन्हा एकदा वकील सुमित्राबाईंना प्रश्न विचारतात आणि म्हणतात, काय हो, आहे का मॅडम तुमचा विश्वास, या माणसावर तुमचा विश्वास आहे का, तुमच्या मुला इतका? सांगा बरं तुम्ही, तुमच्या मिस्टरांचा म्हणजे तुमच्या सौभाग्याचा या माणसाने खून केला असेल का नसेल? सुमित्राबाई म्हणतात, हे बघा मला काही माहिती नाहीये कोणी केलं काय केलं. त्यावर ते वकील म्हणतात, अहो तुम्हाला माहिती नसेल पण आम्हाला माहिती आहे ना कोणी काय केलं. तर आता ते सांगतात वकील त्या जजला, हे बघा मिलॉर्ड, ही आई स्वतःसुद्धा सांगू शकत नाही आहे की या मुलावर विश्वास आहे म्हणून. त्यांनी मोगम पद्धतीने उत्तर दिलेलं आहे, त्यांनी हो म्हणाले नाही आणि नाही पण म्हणाले नाही. त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा विश्वास कोणावरच नाही आहे. याचा अर्थ या माऊलीला सुद्धा शंका आहे की पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे नाना रणदिवे यांचा खून या ऋषिकेश रणदिवेनेच केला. या माऊलीला असंच वाटतंय, मोघम उत्तर त्यांनी त्यामुळेच दिलं आहे, असं बोलून ते वकील खाली बसतात. पण आता सुमित्रा रणदिवे असं काही बोलल्याच नाही आहे. प्रेक्षकांनो किती फिरवत आहे बघा ना. आता हे सगळं सीन झाल्यानंतर जानकीचा सीन दाखवला आहे त्यांनी. जानकी गुलाबला शोधत शोधत येते तेव्हा गुलाब आउट हाऊसच्या तिथे जवळ असं बेशुद्ध अवस्थेत असतो. जानकी त्याला जागं करते पाणी वगैरे टाकून आणि विचारते, का हो काय झालं गुलाब दादा तुम्हाला? आता गुलाब म्हणतो, अहो ताई तुम्हाला फोन केला मी, मागे पाहतो तर काय कोणीतरी जोरात माझ्या डोक्यात मारलं हो, तेव्हाच मी बेशुद्ध झालो. मग जानकी म्हणते, अरे देवा, म्हणजे कोण होतं इथे, कोणी मारलं, त्याचा चेहरा पाहिला का तुम्ही? गुलाबने ते आपल्याला दाखवलं आहे की कसं त्याला मारलं. मग आता जानकी म्हणते, कोण होतं सांगा, तुम्हाला काही त्रास होतोय का? चला चला. आता गुलाब म्हणतो, जानकी ताई हे बघा मी ठीक आहे, आधी आपण आतमध्ये जाऊन बघूयात. जानकी म्हणते, मला वाटतं की त्या लोकांना संशय आला असेल, आपण त्यांच्यावर नजर ठेवतोय. गुलाब म्हणतोय, हो पण मग आता काय करायचं आपण? जानकी म्हणते, एक काम करा तुम्ही, गावात जा, शेतकरी मित्रांना घेऊन या. गुलाब म्हणतो, ताई तुम्ही एकट्या नका जाऊ, मी तुमच्यासोबत येतो. जानकी म्हणते, नाही आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला ताबडतोब नानांना शोधलं पाहिजे. हे बघा तुम्ही जा, लवकरात लवकर बाकीच्या लोकांना घेऊन या. आता गुलाब गेल्या बाकीच्या लोकांना घेऊन यायला आणि जानकी घुसते आउट हाऊसमध्ये. आता ती नानांना कशी सोडवते ते बघा. आता इकडे सौमित्र रणदिवेबाईंना प्रश्न विचारतो, म्हणजे त्याच्या आईलाच वकील म्हणून. आता सौमित्र म्हणतो, तर मिसेस सुमित्रा रणदिवे, आणि डोळ्यांनी खुणवतो की टेन्शन घेऊ नकोस आई म्हणून. आणि मग तो म्हणतो की हे बघा सुमित्रा रणदिवे, तुम्ही जानकी रणदिवे यांना जिन्यावरून ढकलताना पाहिलंय का? तेव्हा तुम्ही काय केलं? नानासाहेबांनी ढकललं ना त्यांना. मग सुमित्राबाई म्हणतात, नाही नाही मी काही बघितलं नाही बरं जानकीला ढकलताना वगैरे. मग लगेच ते सौमित्र म्हणतो, ऐका निंबाळकर वकील ऐका. मग काय हो सुमित्राबाई, तुम्हाला कसं कळलं की जानकीनेच ढकललंय म्हणून नानांना? मग सुमित्रा म्हणतात, त्याचं काय झालं, जानकीच्या हातामध्ये नानांची शाल होती आणि ऐश्वर्याने सांगितलं की तिने जानकीला बघितलं म्हणून नानांना ढकलताना. मग सुमित्राला विचारतो सौमित्र, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात, तुम्ही नाही बघितलं ना स्वतः? मग सुमित्राबाई म्हणतो, हो असंच झालं. सौमित्र म्हणतो, मिलॉर्ड पॉईंट टू बी नोटेड, हा प्रत्यक्षदर्शी पुरावा नाहीच आहे. आता निंबाळकर वकील आरोप करत होते की सुमित्राबाईंनी गोलमोल उत्तर दिले वगैरे, पण ऋषिकेश रणदिवे खुनी आहेत हे यावरून सिद्धच होत नाही आहे. त्यामुळे मिलॉर्ड सुमित्रा रणदिवे यांना जागेवर बसवण्यात यावं. आता या सुमित्रा जागेवर जातात बरं का. सौमित्राने निंबाळकरचा मुद्दा चांगलाच खोडला आहे. त्यामुळे निंबाळकर चिडतो आता आणि म्हणतो, काय हो ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना, तुमच्याच म्हणण्याप्रमाणे तुमच्या आईने काही प्रत्यक्ष पाहिलं नाही ना नानांना ढकलताना, जानकीने ढकलले हे कन्फर्म नाही आहे, पण तुमच्याच म्हणण्यानुसार प्रत्यक्षदर्शी असा जो साक्ष देणारा आहे ऐश्वर्या रणदिवे यांना मी बोलवण्यात म्हणजे परवानगी मागतोय बोलवण्याची. आता ऐश्वर्या तिथे आल्यावर विचार करा प्रेक्षकांनो, ऐश्वर्या काहीच्या काही साक्ष देते, एवढी फेका आणते, इतक्या पुढ्या सोडते ना ती विचारू नका. आता इकडे जानकी आउट हाऊसमध्ये जाते आणि मोठ्याने ओरडते, कोणी आहे का इकडे, कोणी आहे का? आता जानकीला तेव्हाच दिसतं त्या पोत्याच्या आडी काहीतरी आहे आणि त्यातनं तो माणूस पटकन बाहेर येतो, कारण लपायला जागाच नसते. आता तो म्हणतो, तू मला बघितलंस ना,
थांब आता दाखवतो तुला असं म्हणून आता या दोघांमध्ये मारामारी सुरू होते. पण जानकी सुरुवातीला स्टूल घेते आणि त्या डोक्यात आणते, त्यामुळे त्याला पुढच्या वेळेला जानकीला मारताच येत नाही. असो, आता हे वकील या ऐश्वर्याला विचारतात, काय हो मॅडम, तुम्ही स्वतः बघितलं का जानकीला नानासाहेबांना ढकलताना? तो नावगाव विचारतो ऐश्वर्याला, तुमचं नाव ऐश्वर्या आहे ना? ऐश्वर्या सारंग रणदिवे. काय हो, बघितलं का तुम्ही? सांगा बरं, स्वतः बघितलं का डोळ्यांनी जानकीला ढकलताना? मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते, मला सगळं माहिती आहे त्या जानकीबद्दल. अहो, झोपेतून उठवलं ना मला, तरी पण मी त्या बाईचे सगळे गुन्हे सांगू शकते. त्या बाईने काय काय केलं आहे. इतकी 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 डुप्लिकेट बोलते ना ही, विचारू नका. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो त्या दिवशी काय काय घडलं ना ते सांगते मी तुम्हाला सगळं वकील साहेब. अहो त्या दिवशी नानांमध्ये आणि या ऋषिकेशमध्ये जोराचं भांडण झालं हो. आता ते वकील म्हणतात, कशासाठी? मग ऐश्वर्या म्हणते, अहो प्रॉपर्टीसाठी हो. किती किती खोटं बोलते बघा प्रेक्षकांनो. आणि मग लगे ऐश्वर्या म्हणते, अहो नानांनी जेव्हा आमचं नाव प्रॉपर्टीत लिहिलं तेव्हा या सनकी माणसाला ते कळलं आणि लगेच हा नानांवर धावून गेला हो. मी स्वतः डोळ्याने पाहिलं. हा धावला नानांच्या अंगावर, भांडला आमच्या नानांशी. मग लगेच तो वकील म्हणतो, नंतर काय झालं? मग लगेच ऐश्वर्या म्हणते, अहो नंतर काय, याने नानांना उडवून लावलं, नानांशी वाद घातला. मग ती जानकी नानांच्या खोलीत गेली. नंतर काय झालं ते मला माहिती नाही, पण मी जेव्हा बघितलं नंतर जानकीच्या खोलीतून ते बाहेर आले तेव्हा ते खूप रडत होते. आत्ता तर जानकी नानांच्या खोलीत होती ना, आता नाना जानकीच्या खोली बाहेर आले. काहीही बोलते आणि सगळे ऐकून घेत आहे. मग ऐश्वर्याला ते विचारतात, तुम्ही काय करत होतात खोलीच्या बाहेर? ऐश्वर्या म्हणते, अहो जानकीच्या खोलीच्या बाजूलाच माझी खोली आहे. मी सहज बाहेर आले ना, माझा फोन वाजला म्हणून तेव्हा मी बघितलं की मला जोरजोर आवाज येत होते. मी बघितलं काहीतरी झालंय आणि बघते तर काय. लगेच वकील म्हणतो, बोला मिसेस ऐश्वर्या, बोला पुढे काय? मग आता ऐश्वर्या म्हणते, अहो आमचे नाना घाबरलेले होते आणि त्या जानकीने नानांची शाल घेतली आणि नानांना जिन्यावरून ढकलून दिलं. आता तो ऋषिकेश ते सगळं ऐकतो आणि संतापतो आणि म्हणतो, काय खोटं बोलतेस ग ऐश्वर्या, खोटं बोलू नकोस. आता कोर्टाला सांगतो, ही बाई एक नंबरची खोटारडी आहे, ही काही पण सांगते. आता ऐश्वर्या तिथे कांगावा करते आणि म्हणते, अहो जज साहेब, या माणसाला आवराव, नाहीतर हा मला पण मारून टाकेल हो. आता तिथे खूप मोठा गोंगाट उडतो, कारण ऋषिकेश ऐश्वर्यावर आरोप करत असतो आणि ही ऐश्वर्या ऋषिकेशवर आरोप करत असते. आता बिचारा ऋषिकेश तिथेच कोर्टामध्ये आरोपी आहे, त्यामुळे ते जज ऋषिकेशलाच ओरडतात आणि म्हणतात, प्लीज ऋषिकेश रणदिवे, तुम्ही जरा शांत बसाल का, नाहीतर मी तुम्हाला शिक्षा दिलं. मग आता सौमित्र म्हणतो, दादा प्लीज शांत बस रे. ऋषिकेश म्हणतो, सौमित्रा, अरे ही ऐश्वर्या काहीच्या काही बोलते रे. आता सौमित्र म्हणतो, दादा प्लीज मी पाया पडतो, तुझ्या हात जोडतो, तू शांत हो, काही बोलू नकोस. मग आता ते वकील निष्कर्ष काढतात, बघा माय लॉर्ड, मिसेस ऐश्वर्याने जी काही साक्ष दिली आहे त्यामुळे ही केस शेवटच्या टप्प्यावर आली. खुन्याचा मोटिव आणि स्वभाव दोन्ही गोष्टी कोर्टाच्या समोर आल्यात. आणि ॲडव्होकेट सौमित्र, अहो तुम्ही प्रत्यक्षदर्शी पुरावा मागितला होता ना, आता बघा या ऐश्वर्याने सगळं सांगितलंय. अहो या ऐश्वर्या रणदिवेने स्वतः प्रत्यक्ष पाहिलंय, नाना रणदिवे यांना जानकी रणदिवेने ढकललंय आणि प्रॉपर्टीच्या वादातून या ऋषिकेश रणदिवेने नानासाहेबांचा खून केलाय. दॅट्स ऑल मिलॉर्ड. आता ओपन आणि शट अशी केस आहे. आता बघा इकडे जानकी त्या माणसाच्या डोक्यात ते स्टूल हाणते आणि तिथे पोतं असतं, त्या पोत्यामध्ये नानांना पॅक करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते पॅकिंग आता अनलॉक करते जानकी आणि नानांना बाहेर काढते. पण ते बाहेर काढलेलं डायरेक्ट कोर्टातच दाखवलं आहे आपल्याला. आता पुन्हा एकदा बघा, इथे कोर्टामध्ये चालूच आहे अजून यांचा तमाशा. ते वकील म्हणतात, हे बघा कोर्टात आतापर्यंत जे काही साक्षी पुरावे मी उभे केले ते सगळे साक्षी पुरावे या ऋषिकेश रणदिवेच्या घरातलेच आहे. आणि मिलॉर्ड, आपल्याला मर्डर वेपनवरती सुद्धा ऋषिकेश रणदिवेचेच ठसे सापडलेत आणि ऋषिकेश रणदिवे यांनीच खून केलाय हे सिद्ध झालंय, कारण बॉडीसुद्धा नानासाहेब रणदिवेची आहे हे DNA वरून सिद्ध झालंय. त्यामुळे मला असं वाटतं ओपन आणि शट केस आहे आणि आता या केसचा निकाल ताबडतोब मिलॉर्ड तुम्ही देण्यात यावा. आता हे सगळं सिद्धच झालंय. आतापर्यंत सगळे पुराव्यांनिशी नानासाहेब रणदिवेचा खून या ऋषिकेश रणदिवेनेच केला हे सिद्ध होते. आता सौमित्र मध्ये खोडतो त्यांना आणि नाही मिलॉर्ड, हे बघा आतापर्यंत आपण जे काही पुरावे बघितले त्यात फक्त प्रत्यक्षदर्शी ऐश्वर्या रणदिवे असं होतं, पण ऐश्वर्या रणदिवे ही जेव्हापासून रणदिवे घरात आली आहे तेव्हापासून तिचं रणदिवेच्या घरात कोणाशीही पटलेलं नाही आहे. तिचं बोलणं ग्राह्य धरण्यात यावं नाही असं माझं म्हणणं आहे. आणि राहिला प्रश्न मर्डर वेपनवर ऋषिकेश रणदिवे यांचे फिंगरप्रिंट्स असल्याचा, तर त्यात मला आज महत्त्वाची गोष्ट कळली आहे. आता जे काही ऋषिकेशला म्हणजे त्याने अनुभवलं होतं ना, एका माणसाने त्याचे ठसे घेतले त्या वेळेवर वगैरे, ते सगळं त्याने कोर्टाला सांगितलं. त्यावर ते वकील त्याला हसतात आणि म्हणतात, काय पण काय बोलताय हो ऋषिकेश रणदिवे, काही स्टोऱ्या सांगताना आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायचा.
सौमित्र म्हणतो, अहो स्टोरी नाही सांगत आहे माझा शील, हे सगळं खरं झालं आहे त्यांच्यासोबत, ते त्यांना आज लक्षात आलं आहे. मग आता ते वकील म्हणतात, अहो असं काही झालेलं आहे का नाही हे माहिती नाही आम्हाला, पण तुम्ही उगाचच निष्फळ प्रयत्न करताय तुमच्या भावाला वाचवण्याचा. मला नाही वाटत तुमच्याकडे ठोस पुरावा आहे या ऋषिकेश रणदिवेला वाचवण्या. आता ते जज अंतिम निर्णय सांगत असतात की सगळ्या पुराव्यांनिशी आता ऋषिकेश रणदिवे यांना आता जानकी जाते तिथे आणि म्हणते, थांबा मिलॉर्ड थांबा, निर्णय देऊ नका, आधी हे बघा, या केसला फिरवण्यासाठी, या केसची दिशा फिरवण्यासाठी मी कोणाला तरी इथे आणलं आहे. आता या खोट्याने जो खऱ्याचा पडदा घातला आहे ना, तो मी आता फाश करणार आहे, खोट्याचा पडदा आता फाश करणार आहे, असं म्हणून जानकीने तिथे नानांना समोर आणलं आहे. आणि प्रेक्षकांना जवळजवळ 5-1 मिनटं फक्त प्रत्येकाची रिॲक्शन आपल्याला दिसली आहे. म्हणजे ऐश्वर्या घाबरते, सारंग खुश होतो, या सुमित्राबाई रडायला लागतात, सौमित्र खुश होतो, ऋषिकेश खुश होतो, म्हणजे एकटी ऐश्वर्या आणि सयाजीराव सोडले तर बाकी सगळे खुश आहेत. म्हणजे जानकी आज झोमात आहे आणि ऐश्वर्या कोमात आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. नानांना तिथे समोर आणलं आहे जानकीने. नाना आता हात जोडून कोर्टाला नमस्कार करतात. नानांची अवस्था बेकार झालेली आहे, खाय प्यायला दिलं नाही, त्यांना बांधून ठेवलं आहे, काय अवस्था झाली आहे बिचाऱ्यांची. जानकी सांगते की मिलॉर्ड हे आहेत स्वतः प्रत्यक्ष नानासाहेब रणदिवे. आता नानांना बघून सगळे आश्चर्यचकित झाले. नानांची एंट्रीज खूप वेळ वाजवली आहे त्यांनी आणि आजचा म्हणजे सगळ्यांचे हावभाव दाखवले चेहऱ्यावरचे. ऐश्वर्या कशी घाबरते, आता तिला लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, आता आपली शिट्टी वाजणार. तर शिट्टी वाजणारा नवीन शो येतोय प्रेक्षकांनो, तो आता आपण बघूयात पुढेच कसा आहे काय आहे. तर बघा आता ते नानासाहेब रणदिवे आल्यावर सगळ्यांना नमस्कार करतात आणि हा एपिसोड त्यांनी संपवला. ऐश्वर्या घाबरली आहे. आता ते कोर्टामध्ये नानांना प्रश्न विचारतात आणि पुढच्या प्रोमोत दाखवलं आहे त्यांनी. नानांना ते विचारतात, शेवटचा प्रश्न आहे नानासाहेब रणदिवे, मला सांगा तुम्हाला कोणी ढकललं जिन्यावरनं, हा प्रश्न कोर्टात वारंवार विचारला जातोय. आता तुम्ही स्वतः याचं उत्तर द्या, कारण ते तुम्हालाच माहिती आहे. मग नाना सांगतात, मिलॉर्ड मला जानकीनेही नाही ढकललं आणि ऐश्वर्यानेही नाही ढकललं, दोघींनीही नाही ढकललं. आता नानांनी असा चक्काजाम का केला, असं गोलमोल उत्तर का दिलं, हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळलंच. पण ऐश्वर्याला तिच्या पापांची शिक्षा मिळणार आहे. मी सांगितलं ना प्रेक्षकांनो, जेव्हा हिचं सगळं सत्य उघड होईल ना, तेव्हा ती नेमकी प्रेग्नेंट असणार आहे आणि पुन्हा तिला घरात ठेवणार आहे. बघा तुम्ही, याचा एंड हाच असणार आहे. तर असो, बघूयात आता उद्याचा भाग धमाकेदार असेल असं आपण गृहीत धरूया आणि या आजच्या भागाची समाप्ती करूया. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून कळवा. आणि आपलं सिल्वर बटन आलं आहे, मला माहिती आहे. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.